निफाड येथे तालुकास्तरीय ज्येष्ठ नागरिक कार्यकारिणी मेळावा उत्साहात संपन्न। निफाड ज्येष्ठ नागरिक संस्था आणि नाशिक जिल्हा प्रादेशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ज्येष्ठ नागरिक कार्यकारिणी मेळाव्याचे आयोजन निफाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक नाना होळकर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी निफाड तालुका अध्यक्ष रमाकांत जाधव, तुकाराम निकम, धनंजय चतुर, अरुण तांबे, भाऊसाहेब शिंदे, भास्कर धारराव तसेच निफाड शहर अध्यक्ष दौलतराव कापसे, उपशहराध्यक्ष संपतराव व्यवहारे, अशोक निकम, सुरेश खालकर, साहेबराव कापसे आदी मान्यवर आणि अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात अनिल पाटील कुंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे। तसेच अशोक होळकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या कार्याबाबत मार्गदर्शन करत जिल्हास्तरीय सहभाग वाढवण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन सुयोग्य प्रकारे पार पडले असून ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने कार्यक्रम यशस्वी ठरलाय। निफाड ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाल्यापासून तर आजपर्यंत बघतोय की माझ्यासारख्या एखाद्या तरुणाला घडवण्यापाठीमागे हा संघाचा फार मोठा सहभाग आहे। आणि आजच्याच कार्यक्रमाचं म्हटलं तर मी तुमच्यामध्ये सर्वांमध्ये वयाने कमी आणि मला अध्यक्ष केलं याचं मला खऱ्या अर्थानं गणित अजूनही कळलेलं नाही। तरी मी अध्यक्ष म्हणून करताना पण आपले आभार आणि आपल्याला वंदन करण्याकरता या ठिकाणी उभा आहे। आपल्या ज्या काही मागण्या शासन दरबारी त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, जे काही आपल्याला शासनाकडून त्या ठिकाणी अपेक्षित आहे, त्या सर्व मागण्या मान्य करण्याकरता किंवा त्याच्या पाठीशी आम्ही सर्व ठिकाणी असणार आहोत आणि त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। कारण त्या मागण्या मान्य होण्यामध्ये आमचं स्वार्थात परमार्थ आहे। कारण उद्याच्या काही दिवसामध्ये 5-6 वर्षामध्ये आम्हाला जे काही ज्येष्ठ नागरिक आम्ही होणार आहोत, म्हणजे जे तुमच्या माध्यमातून घडणार आहे त्याचा उपयोग खऱ्या अर्थानं आम्हाला होणार आहे। आणि तो उपयोग होत असताना पुढची पिढी जी आहे ती पिढी खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईल की मागच्या पिढीने आमच्याकरता काहीतरी मोठं काहीतरी करून ठेवलेलं। कारण खऱ्या अर्थानं जगामध्ये सर्वात मोठा दानशूर कोण असतो? तो दानशूर जो असतो तो पुढच्या पिढीकरता काहीतरी करतो। प्रत्येक ज्येष्ठ नागरिक माझा काबाड चट्टामधून तुम्ही काहीतरी उभं केलेलं आहे। तुम्ही सर्वजण अनुभवी आणि ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहात। तुमच्या अनुभवामधून जे तुम्ही काही जमा केलेलं आहे ते संपूर्ण आमच्याकरता दान केलेलं आहे, आमच्याकरता जपून आम्हाला पोटाला चिमटा घेऊन तुम्ही उपाशी राहून जे काम केलं असेल त्याच्यामधून तुम्ही पुढच्या पिढीला जी गुंतवणूक केली ही खऱ्या अर्थानं दान आहे। आणि तुमची जाणीव खऱ्या अर्थानं सर्व तरुण पिढीने ठेवली पाहिजे। कारण खऱ्या अर्थानं खरं दैवत कोणतं असेल तर या जगाच्या पाठीवर आई वडील हेच खरं दैवत आहे। याच्यापेक्षा दुसरं दैवत त्या ठिकाणी अजून जन्माला आलेलं नाही। परमेश्वर सुद्धा आई वडिलांमध्ये आहे आणि विठू माऊली सुद्धा आई वडिलांमध्ये आहे। जो आई वडिलांची प्रामाणिक सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काही कमी पडत नाही हा माझा। नाशिक लोकशाही न्यूज साठी सागर निकाळे, निफाड।